स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत बीएमएस काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेला एकंदरीत केव्हा सुरुवात होणार आहे आणि या प्रवेश प्रक्रियेचे किती टाइप्स आहेत आणि विद्यार्थी पालकांना आपल्या मार्क्स अनुसार कुठल्या टाइप्स मध्ये कुठल्या टाइप्सच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करणं योग्य असणार आहे याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेऊया की जेणेकरून विद्यार्थी पालकांना आपल्या मार्क्स अनुसार या टाइप ऑफ काउन्सिलिंगचं डिसिजन घेता येणार आहे. आता यामध्ये पाहिलं असता की सध्याच्या परिस्थितीला जे काउन्सिलिंग सुरुवात आहे ही सुरुवात आहे एमबीबीएस आणि बीडीएस ची. त्या एमसीसी असेल अथवा आपली स्टेट ऑफ महाराष्ट्र असेल किंवा अदर दॅन जरी स्टेटचा आपण विचार केला तर काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन चालू आहे पण आपली बीएमएस ची चॉईस फिलिंग अजून कुठं चालू झालेली नाहीये. मग एक्झॅक्टली हे चालू कधी होणार याबद्दल आपण माहिती घेऊया. सर्वात महत्वाची आहे यामध्ये जी प्रक्रिया म्हणजे आपली जी प्रक्रिया ही केव्हा चालू होणार, त्यात रजिस्ट्रेशनच्या डेट्स काय असतील, चॉईस फिलिंग कधी स्टार्ट होईल, बीएमएस सोबत बीएचएमएस आणि बीयूएमएस कधी सुरू होणार आहे. तर वन बाय वन या ठिकाणी तुम्हाला मी पॉइंट वाईज या ठिकाणी इन्फॉर्मेशन देईल. तर सर्वात पहिल्यांदा जर पाहिलं असता महाराष्ट्राची जी आपली जी सध्याची एमबीबीएस बीडीएस ची प्रवेश प्रक्रिया चालू आहे. नंतर जर आपण पाहिलं असता जवळपास 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपली बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. मग या अगदीच 25 ते 28 मध्ये आपल्या स्टेट ऑफ महाराष्ट्राची होणार आहे का? तर त्याच्यामध्ये पाहिलं असता अगदीच हे कठीण आहे की आपल्या महाराष्ट्राची 25 ते 28 मध्ये होईल. त्यामध्ये जेही सुरुवात होणार आहे प्रवेश प्रक्रियेची हे सुरुवात होणार आहे आपली डबल ए ट्रिपल काउन्सिलिंग. ठीक आहे. डबल ए ट्रिपल एससी म्हणजे काय की हे एक प्रकारे सेंट्रल काउन्सिलिंग आहे. जसं एमसीसी सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग आहे तसंच डबल ए ट्रिपल सी हे सुद्धा आपली सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग आहे. या काउन्सिलिंग मध्ये आपल्याला एकंदरीत बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या तिन्ही काउन्सिलिंग साठी आपल्याला अप्लाय करता येतं. मेनली या काउन्सिलिंग मध्ये जो सर्वात महत्वाचा पार्ट आहे या काउन्सिलिंग मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त अदर राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजला जर ट्राय करायचं असेल तर आपण या काउन्सिलिंगच्या माध्यमातून ट्राय करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की सेंट्रल युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये ट्राय करायचं असेल तर आपण त्याही ठिकाणी या ठिकाणी करू शकतो. महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्याला या ठिकाणी खूप लो मार्क्स आहेत पण या ठिकाणी आपली पेइंग कॅपॅसिटी जर चांगली असेल तर आपण या ठिकाणी जो डीम्ड युनिव्हर्सिटी पर्याय याही पर्यायाची या ठिकाणी निवड करू शकता. बहुधा विद्यार्थी काय करतात की आपले लो मार्क्स आहेत म्हणून कर्नाटका अदर दॅन ऑप्शन्सला जातात पण त्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी कॉलेज पाहतात किंवा मिळवतात त्या ठिकाणी विद्यार्थी पालकांना लक्षात येते की आपण काय चूक केली आहे. तर अशा चुका आपण करू नका कारण आपले जरी लो मार्क्स असतील तरी चांगल्या कॉलेजला प्राधान्य द्या. महत्वाचं आहे या प्रोसेसमध्ये जेवढी आपलं चांगलं कॉलेज त्या कॉलेजला हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी असतेच आणि हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं असता आपली प्रॅक्टिस हे चांगली होतेच. जस्ट आपण या ठिकाणी विचार करायचा आहे नावाला डिग्री घ्यायची आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस मधून काहीतरी चांगला डॉक्टर बनायचं आहे. यामध्ये जवळपास बरेच डिफरन्सेस असणार आहेत. कारण एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला क्लिअर करेल प्रत्येक विद्यार्थ्याला एमबीबीएस बीडीएस मिळतं असंही नाहीये पण आपण जे बीएमएस मिळवतो ते सुद्धा आपण या ठिकाणी जर एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी असलेल्या कॉलेजमध्ये जर आपण मिळवलं तर आपण चांगला डॉक्टर घडू शकतो. आज जर आपण पाहिलं असता एक न्यू एमबीबीएस डॉक्टर आणि एक जुना म्हणजे एक प्रकारे अनुभवी बीएमएस डॉक्टर याची जर तुलना केली तर जवळपास जवळपास सेमच होते. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना महत्वाचं आहे की जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढे या ठिकाणी आपला चांगला डॉक्टर घडून येतो. एकंदरीत जेही आपली आयुष काउन्सिलिंग आहे किंवा बीएमएस काउन्सिलिंग आहे याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा जे चालू होती हे डबल ए ट्रिपल सी ची अगदीच ते 25 ते 28 तारखेच्या जवळपास प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल आणि यानंतर जे चालू होती हे आपली स्टेट ऑफ महाराष्ट्र बीएमएस बीएचएमएस काउन्सिलिंग प्रोसेसला या ठिकाणी सुरुवात होते. या स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला दोन टाइप्स आहेत. एक आपली स्टेट ऑफ महाराष्ट्राची गव्हर्नमेंट ऍडेड या सर्व कॉलेजची एकंदरीत प्रवेश प्रक्रियेला चालू होती. दुसरी आहे फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज म्हणजेच की आपण असंही म्हणू शकतो की बीएमएस गव्हर्नमेंट आणि बीएमएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे जे पहिल्या टप्प्यात चालू होतं हे होती आपली गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट या एकत्रित प्रवेश प्रक्रिया आणि जे दुसऱ्या टप्प्यात चालू होती हे फक्त सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची 15% जागेसाठी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया चालू होती. याला असंही म्हणू शकतो की आपल्याला जरी आपल्याकडे महाराष्ट्र डोमिसियल नसेल तरी आपण या प्रवेश प्रक्रियेमध्ये डेफिनेटली भाग घेऊ
शकतो. ठीक आहे. असंही याला म्हणता येईल, की ज्या विद्यार्थ्यांना थोडेसे लो मार्क्स आहेत, पण या ठिकाणी BMS कॉलेजच्या पूर्ण फीस भरायची तयारी आहे. तर असे विद्यार्थी या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत भाग घेऊ शकतात. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला या प्रवेश प्रक्रिया असणार आहेत. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना जेही या ठिकाणी महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रियेला चालू होईल, या प्रवेश प्रक्रिया चालू झाल्यानंतर जेही आपले पेड काउन्सिलचे विद्यार्थी आहेत अथवा आपल्याकडे WhatsApp, Telegramच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी जॉइन आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी अपडेट्स मिळून जातील. त्यामुळं आपल्याला सतत कॉल करून विचारायची काहीच आवश्यकता नाही, की प्रवेश प्रक्रिया केव्हा चालू होईल. जेव्हाही चालू होईल, ते आपल्या पेड काउन्सिलच्या ग्रुपवरती फर्स्ट या ठिकाणी अपडेट येऊन जाणार आहे. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला महाराष्ट्र जर अप्लाय करायचा आहे, गव्हर्नमेंटसाठी आपण पाहिलं असतं गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेडसाठी एकत्र करू शकतात. प्रायव्हेटचा 15% हा कोटा डिफरंट असणार आहे. ज्यांना या कोट्यासाठी अप्लाय करायचंय असे विद्यार्थी करू शकतात. म्हणजे एकंदरीत आपल्या महाराष्ट्रातील जे काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया BMSची हे साधारण पाहिलं असता सप्टेंबरमध्ये चालू होईल असंही म्हणायला काही हरकत राहणार नाहीये. विद्यार्थ्यांनी तोपर्यंत जेही आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत, या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स सगळे आपण या ठिकाणी वेळेत काढून घ्या. जर आपल्या डॉक्युमेंट्स मध्ये काही स्पेलिंग मिस्टेक, मार्क मिस्टेक असेल ते वेळेत करेक्शन करून घ्या आणि तोपर्यंत आपण चांगल्या कॉलेजची या ठिकाणी सर्चिंग करा. विद्यार्थ्यांना आपल्या ऑलरेडी कॉलेजचे हँडबुक सुद्धा उपलब्ध करून दिलेत. त्या हँडबुक अकॉर्डिंग या सगळ्या डिटेल्स आपण चेक करणं गरजेचं राहणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील जे काही प्रवेश प्रक्रिया आहे BMS संदर्भात त्याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेऊया. ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग स्टुडंट सेल्फ